न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा। त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम पत्रकार संघटनेच्या वतीने शेगाव तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन। पत्रकारांवर भ्याड हल्ला हा फक्त हल्ला नाही तर लोकशाहीवर केलेला घात आहे। त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र कमानीजवळ पार्किंगची पावती वसूल करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी पत्रकारांवर थेट हल्ला केला। या घटनेत पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी किरणजी ताजने यांच्यासह इतर वाहिन्यांचे प्रतिनिधी योगेशजी खरे आणि अभिजितजी सोनवणे यांना मारहाण करण्यात आली असून किरणजी ताजने हे गंभीर जखमी झाले आहेत। नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। देशात आज रोजी जवळपास 300 ते 400 पत्रकारांहून अधिक पत्रकारांवर जीवघेणा हल्ला झाला, याची नोंद घेत योग्य ती कारवाई करावी व पत्रकारांना पत्रकार कायदा अंतर्गत संरक्षण देण्यात यावे आणि पत्रकारावर हल्ले करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन शेगाव तहसील अंतर्गत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवण्यात आले। निवेदन सादर करीत असताना सदर निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे, केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार यांच्या आदेशाने देण्यात आले। यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष देवचंद समदूर, राज्य संघटक उमेश सिरसाट, राज्य उपाध्यक्ष रवी शेगोकार, जिल्हा उपाध्यक्ष शीतल शेगोकार, जिल्हा कोषाध्यक्ष सागर सिरसाट, शेगाव तालुका अध्यक्ष सुभाष वाकोडे, पत्रकार महादेव अजने यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात आले। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक बुलढाणा करावी आणि पत्रकारांच्या सुरक्षतेसाठी योग्य तो कायदा काढावा आणि पत्रकारांचे वाढते हल्ले लक्षात घेऊन त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आज संघटनेच्या माध्यमातून करीत आहोत। आणि जर पत्रकारांच्या हल्ल्याच्या मागे असणाऱ्या भ्याड हल्लेखोरांना शिक्षा झाली नाही तर संघटना यापुढे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आपण हक्काच न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा।